माझा वेडा नवरा. अपर्णाचे लग्न ठरते. ती 10वी शिकलेली होती. तिचा नवरा 12वी शिकलेला होता. ती खूप खुश असते कारण मनासारखा तिला जोडीदार मिळाला होता. तो एका ऑफिसमध्ये कामाला होता. लग्नाचा दिवस सुरू होतो. गावातल्या परंपरेनुसार नवरीने डोक्यावर पदर घ्यायचा असतो आणि नवऱ्याचा चेहरा पण मुंडाव्याने दिसत नसतो. लग्नाच्या विधीनंतर सर्वांना नवरा आणि नवरीचा चेहरा दिसतो. अचानक नवरीकडची मंडळी समोरचे दृश्य बघून अचंबित होतात. कारण नवरा वेगळाच व्यक्ती असतो. नवरी तर चक्कर येऊन पडते. कारण तिचा होणारा नवरा आणि आता उभा असणारा व्यक्ती वेगळाच असतो. अपर्णासाठी डॉक्टर बोलावला जातो. डॉक्टर तिला चेक करतो आणि तिला मानसिक धक्का बसला आहे असे तो सांगतो. थोड्या वेळाने ती शुद्धीवर येते. तिची मुलाकडून फसवणूक झाली आहे हे तिच्या लक्षात येते. तिचा नवरा थोडा वेडसर होता. हे पण सर्वांना समजते. तिच्या घरचे रडत असतात कारण इतकी मोठी फसवणूक कोणीच करत नाही. तिच्या घरचे पोलीस स्टेशनला जायचा विचार करतात. तेव्हा अपर्णा त्यांना अडवते आणि ती तिचे झालेले लग्न स्वीकारते. घरचे तयार नसतात कारण एका वेड्या मुलासोबत ती आयुष्य कसे करणार हा विचार त्या सर्वांसमोर असतो. ती सर्वांना समजावते. तिचा गृहप्रवेश होतो तेव्हा तिला समोर तिचं ज्या मुलासोबत लग्न ठरले होते तो मुलगा दिसतो. ती रागाने त्या मुलाला जाब विचारते. तेव्हा तो मुलगा तिच्या झालेल्या नवऱ्याचा भाऊ आहे हे तिला समजते. तो मुलगा तिची माफी मागतो. त्याचे एका मुलीवर प्रेम असते. घरच्यांना घाबरून तो त्यांना काही सांगत नाही. तो लग्न करायला पण तयार असतो. पण ती मुलगी लग्नाच्या दिवशी त्याला ब्लॅकमेल करून त्याच्याशी लग्न करते. त्यामुळे त्याच्या घरच्यांकडे काही पर्याय नसतो. तो त्या मुलीला लग्न करून घरी आणतो. त्यामुळे माझ्या जागी घरचे भावाला उभे करतात. घराची इज्जत जाऊ नये म्हणून. सुरुवातीला अपर्णाला खोटं वाटते. पण नंतर तिला समजते की या सर्व गोष्टी खऱ्या आहेत. ती तिच्या वेड्या नवऱ्यासोबत संसार सुरू करते. तो पूर्ण वेडा नसतो. ती कामाला जाऊ लागते. तिचा नवरा पण हळूहळू बरा होऊ लागतो. तिचा नवरा बरा व्हावा यासाठी मोठमोठ्या ट्रीटमेंट केल्या जातात. आता तो नॉर्मल होऊ लागला होता. त्याला बऱ्याच गोष्टी समजू लागल्या होत्या. अपर्णा त्याची पत्नी आहे हे पण त्याला आता समजत होते. असेच 5-6 वर्ष निघून जातात. आता तो पूर्ण बरा होतो. बाहेरून अभ्यास करून तो त्याचे शिक्षण पूर्ण करतो आणि मोठ्या कंपनीत कामाला लागतो. आणि अपर्णाचे चांगले दिवस सुरू होतात. तिचा नवरा तिचा पत्नी म्हणून स्वीकार करतो. त्यांचे नव्याने आयुष्य सुरू होते. तात्पर्य: व्यक्ती निर्मळ असेल तर तिच्या वाटेला सुख येतेच. थँक यू.